व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण यामध्ये मी कोणती चूक केली ते तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगणार आहात. हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे तुम्ही बघू शकता की 2 ते 2.5 ग्लास मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, जे की हे घरचं दळून आणलेलं आहे. त्यानंतर यामध्ये लागणारं सगळं साहित्य प्लेटमध्ये काढून घेतलं. मिरचीचा ठेचा टाकला, तीळ टाकले, हळद मीठ टाकलं आणि 1 वाटी दही टाकलं आणि ते पळीच्या साहाय्याने मी फिरून घेतलं. त्यानंतर अर्ध लिंबू माझ्याजवळ होतं, ते अर्ध लिंबू मी यामध्ये टाकलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी करून मी हे बॅटर बनवत होते, कारण की एकदाच जर अशा बेसन पिठाच्या बॅटरमध्ये पाणी टाकलं तर बेसन पिठाच्या गाठी होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मी थोडं थोडं पाणी करून यामध्ये टाकलं आणि छान जे आपण फिरवतो विस्करच्या साहाय्याने ते मी फिरवून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी रिफाईंड ऑइल टाकलं. आता रिफाईंड ऑइल टाकल्याच्या नंतर तुम्ही पहिलेच्या बेसन पिठामध्ये आणि आत्ताच्या बेसन पिठामध्ये फरक बघू शकता. पहिलेच्या बेसन पिठात शाईन नव्हती. त्यानंतर मी यामध्ये इनो पॅकेट टाकलं. आता इनो पॅकेट टाकल्याच्या नंतर त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी यावर मी थोडंसं पाणी टाकलं. पाणी टाकल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की इनो पावडरचा फेस नाही झाला. कदाचित ही माझी पहिली चूक असावी का, मला तुम्हालाच विचारायचं आहे. फेस नाही झाला तरी पण मी बॅटर छान फेटून घेतलं आणि त्यानंतर एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे जे काही बॅटर मी तयार केलेलं आहे ते बॅटर यामध्ये ओतून घेतलं. आता बॅटर सगळं ओतून घेतल्याच्या नंतर यामध्ये एअर असते, तर ते एअर निघून जावी यासाठी मी डब्याला तुम्ही बघू शकता छान असं टॅप करून घेतलं की त्यामध्ये एअर राहू नये म्हणून, आणि छान जागा पण स्पेस पण थोडासा ठेवला जेणेकरून ढोकळा तोपर्यंत फुगत आला पाहिजे. कुकर घेतलं, कुकरमध्ये खाली पाणी टाकलं, त्यानंतर एक प्लेट ठेवली आणि जो काही बॅटरचा डब्बा होता तो बॅटरचा डब्बा मी या कुकरमध्ये ठेवला आणि त्यानंतर झाकण बंद केलं. सिटी लावलेली नाही आहे, सिटी लावत पण नसतात, तसं मी सिटी पण लावलेली नाही आणि हा कुकर मी आता गॅसवर ठेवलेला आहे. गेली 2 दिवस झालं माझा भाऊ सांगत होता की ढोकळा बनवा, पण आम्हाला काही वेळ मिळाला नाही, त्यामुळे बनवणं नाही झालं. म्हणजे त्याला सुट्टी होती तेव्हा त्यांनी सांगितलं आणि नेमकं ड्युटीला जायच्या आधीच आम्ही हा ढोकळा बनवायचा प्लॅन केला. आता गॅस मी केलेला आहे. तसा ढोकळा बनण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागतात मंद आचेवरती, एकसारख्या फ्लेममध्ये जर आपण कुकरचा डब्बा ठेवला तर. पण माझ्याने झाली अशी चूक की त्याला घाई होत होती म्हणून मी गॅसची फ्लेम कमी जास्त करत होते. कदाचित ही माझी दुसरी चूक असावी. त्यानंतर तडका साईडला मी तयार करून घेतलेला होता. ढोकळ्याचा डब्बा मी बाहेर काढला तर ढोकळा अजिबात निघालेला नाही आहे. पूर्णतः ढोकळा चिटकून बसला होता. ढोकळा मला पूर्ण डब्याचा खरडून काढावा लागला. तसं मी ढोकळा बनवण्यामध्ये परफेक्ट आहे. डाळ तांदूळचा पण ढोकळा बनवते आणि बेसन पिठाचा पण मी लवकर बनवते, पण यावेळी माझी पहिल्यांदा मोठी चूक झाली. ढोकळा माझा असा झाला होता, पण चवीला 1 नंबर होता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.